नमस्कार स्वामी भक्त हो. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. काय तुम्हाला माहिती आहे, आपण वर्षभर कष्ट करतो, रात्रंदिवस एक करतो, पण तरीही घरात लक्ष्मी टिकत नाही, मुलं ऐकत नाहीत किंवा सतत काहीतरी आजारपण पाठीमागे असतं. आपण देवाला दोष देतो, नशिबाला दोष देतो, पण कधी विचार केलाय का की ज्या मुळातून आपण आलो आहोत ती मुळे म्हणजे आपले पितर तहानलेले तर नाहीत ना? अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे केवळ सोने खरेदी करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे आपल्या 7 पिढ्यांच्या दोषातून मुक्त होण्याचा आणि अक्षय पुण्याचा साठा करण्याचा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेचं ते गुपित सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून सुखाचा प्रकाश आणेल. या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचे महत्त्व, पितरांची पूजा करण्याची शास्त्रोक्त पद्धत आणि काही गुप्त उपाय जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ सविस्तर असणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असतं. आणि हो, ही माहिती जर तुम्हाला मनापासून पटली तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जेणेकरून हा ज्ञानयज्ञ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, अक्षय या शब्दाचा अर्थ समजून घ्या. ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही, ते म्हणजे अक्षय. पुराणात असे सांगितले आहे की या दिवशी जे काही पुण्यकर्म केले जाते त्याचा नाश कधीच होत नाही. आजच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. काळ बदलण्याची ताकद या दिवसात आहे. भगवान विष्णूचे 6वे अवतार परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला. ते अमर आहेत, म्हणूनच हा दिवस अक्षय आहे. भगीरथाच्या तपश्चर्याने स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर याच दिवशी अवतरली. वनवासात असताना भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीच संपत नसे. गरीब सुदाम्याची गरिबी ज्या दिवशी कृष्णाने दूर केली तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं नशीब सुदाम्यासारखं बदलायचं असेल तर या दिवसाचे महत्त्व ओळखा. हा केवळ सण नाही, तर निसर्गाने आपल्याला दिलेली एक रिसेट बटन दाबण्याची संधी आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, पितृपूजन. अनेक लोक विचारतात, पितृपक्षात तर आपण श्राद्ध करतोच, मग अक्षय तृतीयेला काय गरज? शास्त्रात अक्षय तृतीयेला कृतयुगादी तृतीया म्हटले आहे. या दिवशी पितृलोक पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. कडक उन्हाळ्याचे दिवस असतात. विचार करा, आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला हे शरीर दिलं, ही संपत्ती दिली, ते आज सूक्ष्म रूपात तहानलेले असू शकतात. तुमच्या घरात तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांचा फोटो असेल, त्यांच्याकडे एकदा शांतपणे बघून विचार करा, त्यांना तुमच्याकडून काय हवंय? त्यांना तुमची संपत्ती नकोय, त्यांना हवाय फक्त एक तांब्याभर थंड पाण्याचा गारवा आणि तुमच्या मनातली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. जेव्हा आपण पितरांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा घरात पितृदोष निर्माण होतो, प्रगती थांबते. पण जेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेला त्यांना तृप्त करता तेव्हा त्यांचे आशीर्वाद अक्षय होऊन तुमच्या पाठीशी उभे राहतात. आता आपण शास्त्रोक्त विधी जाणून घेणार आहोत. सकाळी 5 ते 6च्या दरम्यान उठा. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाका. स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि देवासमोर हात जोडून संकल्प करा, हे परमेश्वरा, हे माझ्या पूर्वजांनो, आज या अक्षय तृतीयेला मी तुमची सेवा आणि दान करणार आहे, त्याचा स्वीकार करा. उदकुंभ म्हणजेच पाण्याने भरलेला घडा. हा सर्वात मोठा उपाय आहे. एक मातीचा कोरा घडा घ्या, तो स्वच्छ धुवून घ्या. त्यात स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. पाण्यात थोडेसे सुगंधी चंदनाचा वाळा टाका. घड्याच्या गळ्याला गंधाचा टिळा लावा आणि अक्षदा वाहा. या घड्यावर एक नारळ किंवा एक आंबा ठेवा. शक्य असल्यास एक पंचा वस्त्र त्यावर ठेवा. हा घडा तुमच्या घरातल्या पितरांच्या फोटोसमोर ठेवा आणि प्रार्थना करा. त्यानंतर हा घडा एखाद्या गरजूला किंवा मंदिरात दान करा. या दानामुळे पितरांना जो गारवा मिळतो तो तुमच्या आयुष्यातील संताप आणि संकटे शांत करतो. अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आंब्याचे फळ हे फळांचा राजा आहे आणि ते पितरांना अत्यंत प्रिय आहे. नैवेद्य दाखवताना घराच्या दक्षिण दिशेला एक तुपाचा दिवा लावा. अन्न तयार झाल्यावर पहिला घास गाईला द्या आणि एक भाग कावळ्यासाठी पितरांचे प्रतीक म्हणून छतावर ठेवा. जेव्हा कावळा अन्न ग्रहण करतो तेव्हा समजावे की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत. व्हिडिओच्या या भागात मी तुम्हाला असे 5 उपाय सांगणार आहे जे तुमची तिजोरी कधीही रिकामी होऊ देणार नाहीत. पूजेत 7 पिवळ्या कवड्या ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा. या दिवशी महालक्ष्मीच्या चरणांचे म्हणजेच पादुकांचे पूजन केल्याने घरात स्थिर लक्ष्मी वास करते.
सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व या दिवशी जव या दानाला आहे. मुठभर जव दान करा, त्याने पापांचा नाश होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास एखादे झाड लावा, कारण जसे झाड वाढेल तशी तुमची प्रगती अक्षय होईल. मित्रांनो, आज आपण अक्षय तृतीयेचा पूर्ण प्रवास केला, इतिहास पाहिला, शास्त्र पाहिलं आणि भावनाही समजून घेतल्या. शेवटी एकच लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांची जिवंतपणी सेवा करणे हीच सर्वात मोठी पूजा आहे. ज्यांचे आई वडील खुश आहेत त्यांच्यावर देव आणि पितर आपोआप प्रसन्न होतात. या अक्षय तृतीयेला फक्त सोनं खरेदी करू नका, तर कोणाचे तरी अश्रू पुसण्याचे पुण्य खरेदी करा. कोणा तहानलेल्याला पाणी पाजा, कोणा भुकेल्याला अन्न द्या. तेच खरं अक्षय फळ आहे. तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय पितृदेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या काही शंका असतील तर विचारा, मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.